हाय हॅलो नमस्कार. चला तर मग आज करूया मिसळ. मिसळ म्हटलं की आपल्या तोंडाला खरंच खूप पाणी सुटतं आणि मिसळीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी आठवतात. म्हणजे कोल्हापूरची मिसळ, पुण्यातली मिसळ, अशी त्या शहराच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या मिसळीची नावं इथे आपल्याला आठवतात. पण मी आज माझ्या पद्धतीची मिसळ तुम्हाला इथे दाखवणार आहे. सुरुवातीला इथे कढई तापवून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मग त्याच्यामध्ये इथे ना मटकी घातली. जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी तुम्ही मटकी घाला आणि ती मटकी ना छान अशी भाजून घ्या तेलावर. जराशी परतून घेतली आणि इथे एकीकडे मटकी भाजायला चालू होती आणि एकीकडे कांदा वगैरे बाकीची तयारी करत होते. कांदा कापत होते, टोमॅटो, बाकीची सगळी इथे तयारी चालू होती. मटकी परतल्यामुळे ना ती शिजायला म्हणजे वेळ लागत नाही. जेव्हा आपण ती फोडणी करतो, मिसळीमध्ये घालतो, तेव्हा ती शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे आधी थोडीशी इथे मी परतून घेतली. कधी कधी परतून घेते तर कधी कधी मी तशीच घालते, पण परतून घेतलेली चांगली लागते. आणि मग त्याच्यानंतर इथे वाटप करायला घेऊया. त्याच्यासाठी मी तेल तापत ठेवलं. एक उभा कांदा चिरून घेतला होता, तो घातला. कांदा छान असा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना थोड्या वेळाने म्हणजे तसा परतून जरा तपकिरी रंगावर आणायचा आणि त्याच्यात इथे आलं लसूण जे काही बारीक चिरून घेतलं होतं ते घातलं होतं. आलं लसूण ते घालून छान इथे ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं, भाजून घेतलं व्यवस्थित. आणि ते भाजत आल्यानंतर तुम्ही बघाल इथे अशा पद्धतीने भाजल्यानंतर इथे त्यात सुकं खोबरं घातलं. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे त्या दिवशी नव्हतं त्यामुळे मी इथे सुकं खोबरं घातलं. मग कोथिंबीर घातली, जराशी बडीशेप, जरासे पांढरे तीळ अशा पद्धतीनं घातलं होतं. त्याच्यामध्ये छान वाटप भाजून घेतलं. अशा पद्धतीचं वाटप तुम्ही कधीतरी आमटीमध्ये सुद्धा घातलं ना तर चांगलं लागतं. आणि आता मेन मिसळीच्या रेसिपीकडे आपण वळूया. तर त्याच कढईमध्ये परत इथे तेल घातलं. चांगलं एक 2-3 चमचे तेल एक्स्ट्रा घातलं, जरा जास्तच, कारण तर्री येते त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला तेल कमी लागत असेल तर तुम्ही कमी तेलसुद्धा इथे घालू शकता. तेल चांगलं तापल्यानंतर इथे त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा छान इथे असा परतून घेतला. तो कच्चा राहू द्यायचा नाही, त्याच्यामुळे त्याची चव इथे वेगळी लागते. तर कांदा परतून घेतल्यानंतर जरासा कढीपत्ता घातला. तुम्ही आधीसुद्धा इथे तेलात घालू शकता. आणि कांदा भाजला जावा छान, याच्यासाठी मऊ व्हावा याच्यासाठी एक वाफ काढून दिली. त्याच्यासाठी झाकण ठेवलं होतं. झाकण काढल्यानंतर इथे बघाल तुम्ही कांदा असा छान आपला मऊ झालेला आहे, भाजलेला आहे कांदा. मग त्याच्यामध्ये घातली मी इथे आलं लसूणची पेस्ट. मी अशा पद्धतीनं पेस्ट घरामध्ये करून ठेवते. कधी कधी तुम्ही काय करता, तुम्ही कशा पद्धतीने आलं लसूणची पेस्ट करून ठेवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग ती आलं लसूणची पेस्ट पण चांगली परतून घेतली आणि मग ती जरा चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये घातला इथे टोमॅटो. टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतो. पण टोमॅटो ना एक टँगीनेस येतो, जरासा आंबटसर पण असतो टोमॅटोला, त्यामुळे तो टोमॅटो घातला होता मी. टोमॅटो पण छान जरा शिजू द्यावा, मऊ व्हावा म्हणून इथे परत इथे वाफ काढायला झाकण ठेवलं होतं. त्यामुळे ते टोमॅटो चांगला इथे मऊ होतो आणि त्याचा मसा तो मिक्स होऊन जातो पूर्णपणे. जर तो शिजला गेला नाही तर तो असा तोंडात येतो. आणि मग आता हे कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट सगळं शिजल्यानंतर इथे तिखट घातलं. ही मी फक्की तिखट वापरते, साधी प्लेन तिखट आहे. आणि मग त्याच्यानंतर कांदा लसूणीचं तिखट घातलं. जरा मिसळ तिखट असली तर खायला मजा येते ना, त्यामुळे मी इथे जरा तिखटच करत होते. मीठ घातलं, तिखट, मीठ. तुमच्याकडे जर मिसळ मसाला वेगळा असेल तर तुम्ही तो घालू शकता. त्याच्यानंतर मी इथे गरम मसाला घातला होता फक्त, कारण माझ्याकडे मिसळ मसाला असा वेगळा नव्हता. होतं पाकिट पण ते मी मध्ये आईकडे विसरून आले होते. आलं लसूणची पेस्ट, तिखट सगळं मिक्स असल्यामुळे जरासा गरम मसाला घातला. कांदा लसूणचं तिखट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्ती घालू शकता तुमच्या आवडीनुसार. धण्या जिऱ्याची पूड घातली मी ह्याच्यामध्ये इथे. आणि मग परत ते चांगलं छान असं परतून घेतलं. सगळा कांदा टोमॅटोला ते तिखट मिक्स होऊ दिलं. आणि कढई जराशी हलत होती मध्ये मध्ये. ते झाल्यानंतर ते मसाला चिकटू नये, खाली जळू नये याच्यासाठी थोडंसं, अगदी थोडंसं पाणी घातलं होतं. परत ते असं छान मिक्स केलं आणि वाफ यायला ठेवलं. आणि त्याच्यामुळे त्याला तेल सुटू दिलं इथे. तर वाफ येण्यासाठी जरासं तेल म्हणजे तेल सुटण्यासाठी जराशी वाफ येणं गरजेचं असतं, म्हणजे तो मसाला इथे सगळीकडे लागू शकतो. कांदा लसूण जे काही आपण घातलं होतं, तिखट, धने जिऱ्याची पूड, ते सगळं घातलं होतं. त्याच्यासाठी वाफ आल्यानंतर तुम्ही बघाल इथे असं छानपैकी असं ते सगळं शिजून झालेलं आहे. कांदा लसणीचं तिखट वगैरे सगळीकडे लागले, तेल सुटलेलं आहे. आणि मग ही जी काही आपण भाजून घेतलेली मटकी होती ती मी ह्याच्यामध्ये ॲड केली. मटकी परतून घेतली छानपैकी, म्हणजे त्याला जो कांदा टोमॅटो आपण भाजला होता, जे तिखट मीठ घातलं होतं ते सुद्धा इथे छान असं मटकीला लागू दिलं. त्यामुळे छान मस्तपैकी बारीक गॅसवर ही परतून घेतली. आणि मग त्याच्यामध्ये ना इथे गरम पाणी घातलं. जे काही कोमट
कोमट उकळलेलं पाणी होतं ते घातलं, त्यामुळे मटकी शिजायला अजून वेळ येतो आणि जी काही आपण तिखट वगैरे घातले असतं ना त्याची चव उतरत नाही, ती आहे तशी राहते. याच्यासाठी आपण इथे कोमट पाणी किंवा गरम पाणी इथे घातलेलं आहे आणि गरम पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा छान ढवळलं. मला जरा मिसळ अशी पातळ अशीच आवडते. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला केवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणीचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. आणि इथे तुम्ही बघत असाल की असं आता छान त्याला उकळी यायला चालू झाले आणि जेव्हा रटरटून अशी उकळी येते ना तेव्हा त्याच्यानंतर मग इथे झाकण ठेवलं होतं मी, कारण त्याच्यामुळे इथे मटकी शिजायला अजून जराशी चांगली मोकळेपणाने शिजते. त्यामुळे उकळी एक येऊ द्यायची आणि मग इथे झाकण ठेवायचं, म्हणजे वाफ काढून घ्यायची. आता ही मटकी जर शिजले का नाही हे असं मी दाबून बघितलं. मटकी इथे छान शिजली होती आणि मटकी शिजून झाल्यानंतर मग जे काही वाटप आपण केलं होतं ते वाटप मी इथे घातलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वाटप घालू शकता. मला इथे वाटप आवडत होतं, म्हणजे चांगलं लागत होतं. जर पातळपणा कमी करायचा असेल, जर खूपच पातळ झालं असेल ताट होण्यासाठी आपण वाटप जास्ती घालू शकतो. इथे मला जेवढं हवं होतं तेवढं मी इथे वाटप घालून घेतलं आणि वाटप घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घेतलं, ढवळून घेतलं आणि मग परत एकदा त्याला उकळी येऊ दिली. छानपैकी झाकण ठेवून वाफ येऊ दिली. दरदरून वाफ आलेली चांगली असते. आता तुम्ही बघाल इथे की कशा पद्धतीने असं छान मिसळीला उकळी आलेली आहे आणि कशी मटकी अशी छान शिजले, बाजूने कट आलेला आहे जर थोडा थोडा. अशा पद्धतीने इथे आपली मिसळ तयार आहे. ही मिसळ फरसाण, ब्रेड, लिंबू, वरनं कांदा, कोथिंबीर अशा पद्धतीने तुम्ही खावा आणि एन्जॉय करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.